राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी आता पुन्हा बसणार नव्यानं अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक पार पडल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? राष्ट्रवादीमध्ये सध्या गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडतात आणि आता तटकरे आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। काय नेमकं घडलं या बैठकीत? नक्कीच मोहिनी, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ नेते मंडळी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी निवासस्थानी गेल्या 3 दिवसांपूर्वीच खरं तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली। या संपूर्ण बैठकीला पार्थ पवार, सुनेत्रा पवार, त्याच्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सर्वच नेते मंडळी उपस्थित होते। त्याच्यानंतर या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जी आहे ती पुन्हा एकदा नव्याने बदल करण्यात येणार आहे। सुबोध मोहिते असतील किंवा एक महिला लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये, त्यांना कुठेतरी वगळण्यात येणार आणि त्यांच्या ऐवजी या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पुन्हा एकदा नव्याने संधी जी आहे ती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा आमदार अनिल पाटील असतील, या तिन्ही नेत्यांना जी आहे ती या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संधी जी आहे ती देण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भातल्या अनेक घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान पद्धतीने घडताना पाहायला मिळतात। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भात नाराजी होती आणि ती कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून होताना पाहायला मिळतो। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।